तुळजाभवानी मंदिरातील बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश देऊन 1.5 महिना उलटला असला तरीही अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाहीये। दानपेटी घोटाळ्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, विश्वस्त, तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्यासह 16 जणांचा यामध्ये समावेश आहे। अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे आणि प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्यासाठी वेकाडूपणा केला जात असल्यामुळे हिंदू जनजागृती समितीचा अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। माननीय उच्च न्यायालयाने खटले दाखल करणे आणि गुन्हे दाखल करण्याच्या बद्दल आदेश दिलेले आणि हे तात्काळ करण्याचे आदेश दिलेत। 1 मास झाला तरी अजून गुन्हे दाखल झाले नाहीत। असं जर होत असेल तर आम्ही न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत। याचबरोबर आता जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार।